शाळेच्या या गेटच्या आतमध्येच घडलो, बाहेर गेल्यानंतर बिघडलो. खऱ्या अर्थाने बाहेर गेलो तर बिघडलो म्हणजे एवढं नाही, जेवढे घडलं त्याच्यापेक्षा जास्त नाही बिघडलो, वाट नाही सोडली. असो, आयुष्याच्या या प्रवासामध्ये अपार सर असतील, गावाने सर असतील, जगोरवाला सर असतील, मुंडे सर असतील, मामा असतील, अजून जे आपल्याला जे महानुभाव गुरुवर्जन वगैरे भेटले त्या सर्वांचा एवढा वाटा आहे की त्यांनी जी वाट दाखवली, शिक्षणाची आस निर्माण केली. हा आता झालाच वेळ, आता एरी काय म्हणते त्याला ते खरं म्हणजे वेळ झाली होती, नाहीतर तुम्हाला माहित आहे आमच्या हातात माईक जर आला तर तो सुटत नाही. असो, आजच्या या तुमच्या सुंदर कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले आणि जे मागच्या 17 वर्षापासून माझ्यासोबत काम करत होते ते आदरणीय गवळी सर, माझे सहकारी मित्र, जे आता आपल्याकडे मुख्याध्यापक म्हणून आलेले आहेत. मी बऱ्याच विद्यार्थ्यांना सांगितलं, विलासलाही बोललो, अनिललाही बोललो की तुम्हाला मुख्याध्यापकांना, सर्व शिक्षकांना जपावं लागणार आहे. शाळेचं डेव्हलपमेंट, शाळेची प्रगती, कारण हे ऑलराऊंडर व्यक्तिमत्व आहे. सर्व अंगाने, माझा स्पष्ट शब्द आहे, सर्व अंगाने ऑलराऊंडर व्यक्तिमत्व आहे. आणि त्यामुळं जे पूर्वीचे दिवस आहेत, आपल्याला जो पूर्वीचा अनुभव होता तो त्यांच्या रूपाने आपल्याला पूर्ण करता येणार आहे. त्यामुळं सर अजून 2 वर्ष इथं आहेत, त्यांचं रिटायरमेंट अजून 2-2.5 वर्ष आहे. आणि नक्कीच तुम्हाला तुमचे पाल्य, कदाचित नातू नाती सांगतील की शाळेचं रूप बदललंय. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी ॲज अ रिस्पॉन्सिबिलिटी, एक जबाबदारी म्हणून थोडं मदतीचा हात पुढं आपण केला पाहिजे. शाळेसाठी सहकार्य केलं पाहिजे आणि सहकार्याची भावना या शाळेत आहे. आम्ही बऱ्याच वेळ सांगतो की आम्हाला गावामध्ये का आम्ही येत नाही. गव्हाणे सरनी मी टचअपमध्ये आहे, कारण या गावामधून आम्हाला बाहेर निघताच येत नाही. सकाळी आलो तरी संध्याकाळ झाली तरी आम्हाला बाहेर निघता येत नाही. आणि हा धाक आमच्या मनात निर्माण झाला. हे गावाचं प्रेम आहे. अंबड घनसावंगी तालुक्यामध्ये शाळा आहेत, त्या सर्व शाळांचा मी ऑब्झर्वेशन करतो. सर्व शाळा आमच्या आहेत, आमचे सर्व मंडळी वेगवेगळ्या युनिट्सवर काम करतायत. परंतु पिंपरखेड सारखी शाळा, पिंपरखेड सारखं गाव होणं नाही. जो मान सन्मान या पिंपरखेडमध्ये आहे तो दुसरीकडे मिळू शकणार नाही. आणि आम्हीही कुठंही त्याला तडा जवळ दिला नाही. 5 लोकांनी युनिटीने राहिलो. राजकारण वेगळं, शाळा वेगळी, शिक्षण महत्वाचं आहे. आणि सगळ्या दृष्टीनं या मुलांना, इथल्या लोकांना घडवण्याचं आम्ही काम केलं. त्यावेळेस 3 ग्रॅज्युएट होते. उस्मान तांबोळी मित्र आहेत, माझे कॉलेज जीवनाचे मित्र आहेत. नारायणराव देवकते, तांबोळी मामा आणि मला वाटतं पाटील, हे 3 ग्रॅज्युएट आम्हाला सापडलेत त्या काळात. म्हणजे शिक्षण आणि पिंपरखेड विचार बढिया. विचाराच्या बाबतीत चॅलेंज नाही, मात्र शिक्षणाच्या बाबतीमध्ये कुठंतरी आपण मागासलेलो होतो. आणि म्हणून, आणि विशेषतः मुलींसाठी, महिलांसाठी अतिशय दयनीय अवस्था तुमची होती. गोदावरी 8वीला 9वीला रडत होती, सर मला सांगा, पप्पांना सांगा, बाबाला सांगा, माझं लग्न करू नका म्हणा, मला शिकायचंय. रडलीत ती. मी तात्यांकडं तिच्यासाठी हे केलंय की शिकू द्या, तिला गोदावरीला शिकू द्या.
हुशार पोरगी आहे. मात्र स्थळ एवढं सुंदर त्यांनी सांगितलं की त्यांच्या पुढे मलाही शांत बसावं लागलं. म्हणजे थोडक्यामध्ये मुलींना शिक्षणाचं काम देण्याचं काम या ठिकाणी आपल्या शाळेच्या रूपानं मिळालं. आज तुम्ही 10वीपर्यंत शिकू शकल्यात आणि सॅल्यूट आहे तुम्हाला. तुमच्या भविष्याची पिढी तुम्ही घडवली. तुम्हाला तुमचे जीवनातले स्वप्न पूर्ण करता आले नाहीत, मात्र तुमच्या अपत्याच्या रूपाने तुम्ही हे सगळे स्वप्न पूर्ण केलेत. आज डॉक्टर्स, इंजिनियर्स, CA ऐकतो आम्ही मोगापासनं की सर्व क्षेत्रामध्ये आपण प्रगती करतायत. व्यवसायामध्ये आमची मुलं आघाडीवर आहे. पिंपळगाव सारख्या ठिकाणी जाऊन घनसावंगी सारख्या ठिकाणी हॉस्पिटल चालवतायत. आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे सर्व अंगाने तुम्ही डेव्हलप होतायत. अंग आहे हे सगळं अंग आपल्या पिंपरखेडच्या वासियांना आहे. नाट्य संस्कृती आहे, कला संस्कृती आहे, सर्व दृष्टीने आपण प्रयत्न केलेला आहे. शाळेमध्ये फक्त आपण पुस्तक शिकवण्याचं काम किंवा सिलेबस शिकवण्याचं काम केलं नाही. सर्व अंगाने विद्यार्थ्यांचा विकास करण्याचं काम आपण केलेलं आहे. शाळेची ओपनिंग ही एका नाटकाच्या स्टेजमध्ये आपली झालेली आहे. त्यावेळेस तीर्थपुरीहून माने सर, वैद्य सर हे 2-3 शिक्षक कासवदे सर तिथनं पाठवायचे आणि नाटकाच्या स्टेजमध्ये शटर बंद करून आपण शाळा चालवायचो. त्यानंतर इथं शिवाजी वैद्य, अंकुशरावजी पवार आणि हे दोघं आलेत. त्यानंतर मी त्यांना जॉईन झालो. आपला नंतरचा वर्ग जिल्हा परिषदमध्ये शिफ्ट झाला. जिल्हा परिषदची एक खोली आपल्याला मिळाली. त्यानंतर मंदिर, देवीचं मंदिर, तिथं आपला एक वर्ग भरायचा. तुमचा मोठा वर्ग होता, मुलींचा वर्ग होता म्हणून तुम्हाला रूम दिली आणि जे 17-16 पोरं होते त्या पोरांना मंदिर होतं, देवीचं मंदिर होतं. म्हणजे तिथं शाळा चालवली. आम्हाला खडू नव्हते, खडू मिळत नव्हते. आम्ही जिल्हा परिषदच्या लोकांकडनं खडू बेरायचे आणि त्याही जिल्हा परिषदच्या सर्व शिक्षकांनी आम्हाला सहकार्य केलं. खडू द्यायचे. मागतो काय आम्ही? खडू मागतोय. आणि तेही त्या काळात जपून वापरावे लागले. म्हणजे थोडक्यामध्ये निगुतीचा संसार केला आणि हे सगळं भव्य रूप आपण इथं उभं केलंय. आणि या भव्य रूपाला जसं गव्हाणे सर बोललेत त्याचा ऱ्हास होता कामा नाही. कारण जपलंय तर हाताच्या फोडासारखं जपलंय. आमच्या भावना इथं रुतलेल्या आहेत, आमच्या भावना इथं रुजलेल्या आहेत. या मातीशी आमचं नाळ आहे आणि आम्ही फक्त नुसतं पेशा म्हणून काम केलेलं नाहीये, शिक्षक म्हणून काम केलेलं नाहीये. आम्ही 11 वाजेपर्यंत काँग्रेस गवतातनं उड्या मारू मारू आम्ही इथं आलेलो आहे. आणि त्यामुळं हे सगळं आमचं कर्तव्य होतं. आम्ही कर्तव्य करण्याचं काम केलेलं आहे. मात्र आता तुम्ही नागरिक आहेत, गावाचे नागरिक आहेत, सरपंच आहेत. शाळा जपली पाहिजे. शाळा जपलं फार महत्वाचं आहे. आणि एज्युकेशनमध्ये कुठंही काहीही वेगळं होऊ नये. सर्व मुलांची इथं व्यवस्थित प्लॅनिंग प्रमाणे सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. नंतरची डेव्हलपमेंट थोडीशी कमी राहिली. गव्हाणे सर म्हणले तसं ज्युनियर कॉलेज इथं व्हायला हवं होतं. आज गवळी सर इथं आहेत, माझे सहकारी मित्र होते ते, आणि डायरेक्ट आम्ही तिथून इथं ते आलेत. शाळेचं 100% चेहरा बदलण्याचं काम ते केल्याशिवाय शांत बसणार नाही याची ठाम विश्वास मला आहे. आणि म्हणून त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची गरज आज तुम्हाला सगळ्यांना आहे. मी या ठिकाणी फक्त तुमच्या बॅचच्या विद्यार्थ्यांना सांगतो, हा मेसेज माझा गेला पाहिजे आणि सगळ्यांनी त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. शाळा स्ट्रॉंग राहिली ही विचार आहे. या ठिकाणी तुम्हाला D.Ed कसं करायचं, 12वीमध्ये कुठले विषय असतात, दीपक, हनुमान, हरी, तुम्हाला विषयाचे ज्ञान नव्हतं. हे विषय घेतल्याने तुमचं पर्सेंटेज वाढेल, कुठे ऍडमिशन घ्यावं परेशान होते तुम्ही. म्हणजे नॉलेज नव्हतं, पैसा चिकार होता, पैशाला कमी नव्हतं. मात्र या सगळ्या गोष्टीपासून आपण फार दूर होतो. आणि म्हणून आम्ही त्यावेळेस तशा पद्धतीने करण्याचा प्रयत्न केलाय. मला वाटतं मी थांबलं पाहिजे, कारण बोलण्यासारखं खूप आहे आणि सकाळपासून तुम्ही इथं आहेत. खरं म्हणजे तुम्हाला व्यक्त व्हावं ही आमची अपेक्षा होती, म्हणून
गवळी सर आणि मी मोगापासनं दीपकला डॉक्टरला मोगापासनं मी सांगत होतो की होऊ द्या, व्यक्त होऊ द्या, तुम्हाला तुमच्यासाठी कार्यक्रम आहे. आम्ही नेहमीच बोलतो, त्यामुळे तुमचे मुलं बोलले पाहिजेत. तुमचे विचार आमच्या लक्षात जर आलं तर त्याच्यावर काय उपाययोजना करायची ते आमच्या लक्षात येईल. आणि म्हणून आपण जपावं, शाळेला जपावं. छान केलंय, कार्यक्रम सुंदर घडून आणला. तुमचे सर्वांचे म्हणतोय मी, सर्वांचे या ठिकाणी कौतुक करावं तेवढं कमी आहे. मी या ठिकाणी संयोजकांनी जे मला बोलण्याची संधी दिली त्याचे आभार मानून मी या ठिकाणी माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. सरांनी सांगितलेल्या गोष्टीचं नक्कीच आपण सर्व अनुकरण करू. आणि सरांना जसा गव्हाणे सरांना शब्द दिला तसाही फुल फुलाची पाकळी जे जे होईल ते शाळेसाठी, माझ्या शाळेसाठी करण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्नशील राहू. सर, कमी अधिक प्रमाणात आम्ही बऱ्यापैकी सेटल नसलो तरी बऱ्यापैकी असं थोडंफार असं चढढाकल चालू आहे. हिंमत लढतोय, थोडीशी हिंमत खचली असं लढतोय, झगडतोय, कष्ट करतोय. शेवटी एक कवी कुसुमाग्रजांचे जर 4 लाईन्स बोलायचे आहेत, कारण आम्ही लढत आहेत, अजून एवढे काही म्हणजे समाधानी नाही आहेत. काहीतरी अजून आयुष्यात पुढं काहीतरी करायचं आहे, तर थोडंसं हिंमत हारलोय, थकलोय. एक आयुष्याचा एक टप्पा आहे 40, 40 जरी असलं तरी 40 झालेत म्हणजे खूप झालेत. तर शेवटी एक कुसुमाग्रजांची कविताकडे जातो मी. खिशाकडे हात जातात हसत हसत उठला, खिशाकडे हात जातात